आधी हाच काम असता, नंतर इतक्या निमार गावना नाही. त्याच्यामुळे ह्या एका महिन्यामध्येच मे महिन्याच्या कडक उन्हामध्येच आपण हे जे सगळे गोष्टी ज्या असतात जे सुकवणीचे असतात वाळवण घालायचे असतात ते आताच घालून घेऊ. काय मिरच्या घेऊन नको, आंबे वगैरे तर बरेच असे. नमस्कार मंडळी, जय शिवराय, शुभ सकाळ. तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी आता पावसाचे दिवस सुरू झाले, त्याच्यामुळे आज आम्ही काजीची जी कलमं असतात ना त्याच्यासाठी बियाणे घालतलो. तर आम्ही ते कशा प्रकारे काजीची रोपाला येतलो त्या बघा. चला तर मंडळी आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आज मम्मी पण घरात असा, आज आम्ही पायऱ्यात नाही जायचं, आज घराकडेच असो. त्याच्यामुळे घराकडचीच काय बारीक सारीक कामं करू काही. तर आता मी पाटल्या दराक असं आहे आमच्या. तर पाटल्या दराकसून तुमका मी दाखवते आमचं घर. हे बघा, ह्याडे मामांचं घर आणि आमचं घर. तर भाकरी अजून खाऊक नाही, तर आज आमच्याकडे भाकरीसोबत कारल्याची भाजी असा. तर चला मग आजच्या या व्हिडिओच्या सुरुवातीक सकाळी छान अशी कारल्याची भाजी आणि भाकरी खाऊन सुरुवात करूया. कांद्याचे शिकळी वगैरे लावून ठेवलेले असतात सगळीकडे. हडे पावसात आता आमका लागतले त्या कांद्याचे शिकळे आम्ही पडवीत लायलं. दरवर्षी मम्मी कितके येतात गे? हां, पाचच. पावसाळ्याची सोय. काही जणांका खूप जणांका जेवणामध्ये गावठी कांदो आवडता. कारटा कडू असला तरी त्या भाजल्यानंतर मस्त लागता कारट्याची भाजी. कारला मम्मी नाचण्याची भाकरी खाता, मी तांदळाची. मी नाचण्याची भाकरी खाणार नाही, मम्मी डायबिटीज असतात त्याच्यामुळे मम्मी नाचण्याची भाकरी खाता. तर एक आजी असतात, धर घे मम्मी. तर आता आम्ही फुडला रागातो निमरात सुकत घालू काजी. हां, बरेचसे धाग आले. तर मम्मी कडक उन्हाक जरा हे काजी सुकाने त्याच्यानंतर ते आमका रुजत घालू कयात. आम्हा कोण करता? तर आता आम्ही दुकानात जातो पिशवी आणण्यासाठी. तर आम्ही आताच दुकानातून पिशवे घेऊन दिले. 10 पिशवे घेतलं. 5 जरी रुजा नेले तरी बस असतात. 2 रुपयाला एक पिशवी असाही. तर यांच्यामध्ये ना असे होल असतात 2 साईड एकसून. तर आता एक अर्ध्या तासानंतर आपण ह्याच्यात माती भरून काजी तोपर्यंत निमराक सुकतात. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात रुजत घालूया. तर मी तुमका परीचे काजी दाखवते. त्यांना 2 घातलेल्या आणि रोपाचे 2 रुजा नेलेले असतात अवघ्या 2 आठवड्यात. परिणामच्या ना काजी घातलेल्या. हे बघा रोपा बघा काही दिलेले असतात. ते हा उंच झाला, ह्या जरा छोटा. दोघातनी बिये घातलेला हे बघा. आणि हे ते होल असतात ते हिसर असतं, म्हणजे आता पाणी व्यवस्थित आतमध्ये सेट होता. याल्यावर आपण भरपूर इल्लेला हे सर कवाते असतात. प्रत्येक वर्षी गणपतीक ठेवतात ना जो नारळ, त्याचे कवाते असतात. अरे माती घिसरची भरूया. काटियाची शीर बघा सगळी भरलेली आहे. पावसाळ्याची तयारी तरी पण ही कमीच पडतली आत. करटी घेऊया माती भरण्यासाठी. आम्ही इसरचीच माती घेतो कारण की आई इसरना स्वच्छ करताना गोवर वगैरे घालीत असता नारळिकाने. आबोली पण आधी सरच. तर मम्मीने गोकली घेतल्या ना आणि ही करटी घेतल्या ना माती काढण्यासाठी. सुटे उघडून घेऊ काय आणि भरू काय, अर्धे अर्धे भरून घ्यायचं. मध्ये हा किती असतात? हा, ते होल असतात पाणी ह्याचं हवा पाणी बाहेर जायच्यासाठी असतात. किती दिवसांनी रोप येता? रोप येतला आता 15 दिवस 8 दिवस लागतील. फुगा होय परीचे लवकर येईल मग 3 दिवसात 3-4 दिवसात. 8 दिवसांनी कोण दिसतील ते बघा. बऱ्या भिजा काय मग ऊस हे ते सुद्धा व्हायचं. आता काय करू काय, हिमरा झाले व्हायचं. मकात पाणी घेऊ का आणि पाण्यात जरा टाकू काय आधी माती भरून घेऊया अर्धे अर्धे पिशवे.
इतके दिवस म्हाका माहीत नाही त्या दुकानात होते तर रुजा नेले असते एवढे. तव्यात हाडले तडे सोनी सर जवळच्या जवळ काजी सुकवक. मकासून पाणी घे आणि मग पाण्यात जरा भिजत टाकते काजू. हां. तोपर्यंत काय भरून घेते. अर्धे भरू. तर पिशवी आमचे भरून झालेले असत. 2-3 पिशव्या तरवलेल्या असत. आणखी धाडतं. तर निमराक बरे काजी सुकले आहेत. मग आताच 10-12 काजी घातलेली आहे. ते जरा वेळ आता फुगाने. त्यानंतर आपण रुजत घालूया काजी. मम्मी तोपर्यंत माती टाकताडे. मम्मींना आंबे कापून मस्त सुकट ठेवलेला आणि त्या अजून एका निमराक आपण ते सुकट ठेवूया. त्यासाठी घरासून सूप घेऊन येला. पावसाच्या आधी हे सगळे व्यवहार असतात आंब्याचे, म्हणजे आमटान घालूक गवतं ह्याचं आम पण करू शकतो. जरा मऊ असत ते. आता निमराक जरा तापाने म्हणजे ते बरेच सुटसुटीत जातले. पावसाआधी हाच काम असता. नंतर इतक्या निमार गावना नाही. त्याच्यामुळे ह्या एका महिन्यामध्येच मे महिन्याच्या कडक उन्हामध्येच आपण हे जे सगळे गोष्टी ज्या असतात जे सुकवणीचे असतात वाळवण घालायचे असतात ते आताच घालून घेऊ. काय मिरच्या घेऊन नको आंबे वगैरे. तर बरेच असे फोडी केलेले आंबे आपण काल बघितलो. आता हे पातळ मोठ्या साईजमध्ये आंबे कापलेले असतात. हे आंबट गोड असतात थोडे. ह्याचा आम किंवा आपण जेवणात पण वापरू शकतो. आणि बारीक फोडी केलेल्या आंब्यांचा लोणचा पण करू शकतो. तर आता असा निमार गावा खाल्यानंतर ह्या निमार नसता पावसामध्ये. आबोली फुललेली आहे मस्तपैकी. आबोलीचं वळे सारणा म्हणजे स्त्रीचा सौंदर्य आणि आवड एका प्रकारची. मस्त फुलल्या बागेतली. दुसऱ्या गुलाबाचं झाड अजून त्याका कळे बारके उगून आहे. शेवत्याचा इसर असा पण त्या अजून तर त्याका शेवती लागाक नाही. आणि ह्या बघा सखी सगळी काय गो मम्मी माती टाकून दमली आ. तुझं जीव थंड करते. कलिंगड मस्तपैकी कापलाय. गडिंगला ज्याचं दादान दिलेला मीठ घातलं वरती टाकलं व्यास. मुळी राख देऊ. फळा खाऊ का तशी बरी. गरमीचं कायच नकोस आता इतकी गरमी आहे. मम्मी आमची ना बसली आणि तिला कलिंगड सगळ्यात जास्त आवडता. सध्या कलिंगडची काहीतरी न्यूज व्हायरल झाली ते खाता का म्हणे. म्हणजे तेलचा नाही का त्याच्यावर तरी. आता कलिंगड खाऊन झाला काय आम्ही आमचे काजी असत ते आम्ही रुजत घालतो. मग जेवणाक मी चवळ्याचा सांबार केला. आईन भात केला ना. अशी घालू कशी अशी. हां एका ह्याच्यात एकाच ना. तर पाण्यातले काजी फुगले म्हणजे ते पाण्यात फुगत टाकूचे लागतात. आणि आता मम्मी रुजत घालता. सगळे येऊन काजी रुजान अशी घेऊ काय वरती तर. किती त्या हातात काकणार घेतलेलं आहे. 2 घालू का एक्स्ट्रा मग एकात घाल. हो आत्ता मानसीने आठवण काढ पण तेव्हा ते येईल असला सांगेले. मी म्हटलं मी साक्षी कधीच फोन केलं 11 होता त्या क्लासातच होता वाटतं. परत किती करू परत हे माती अडलं त्याच्यात मग मयूर राहिलो. चल घाल. राहिलो त्याच्यानंतर बघा फोन देता काय फोन ना. ह्याच्यावरती पण माती घालू काय का. जराशी घाली आहे ना थोडे. तर व्हायच्याच वरती घालता माती. आणि जिसर सूर्याची किरणं येतात कोवळी तिसरं ठेवू काही पर्यंत हिसरच ठेवलं. आणि त्याच्यामुळे आमका पण हिसरच ठेवू काही. पाणी घालवायचं याच्यावरती ना. आणखी एक देऊ. काय झालं काय पाणी कसा भुतूतलं काजू फुगा कोई
तरच ते तिका कोंब येतलं. फुगा असं पाणी घालू काय नाही, मग जास्त रुजाने जास्त नाही घातलं तरी काय नाही. आजी रुजत घालतो झालेला हा बाळू काका इल्लेला आता बाळूकाच्या भाषेत जरा रेती घालतात. घाल बाळू काका इल्लेला बाळू काका व्हायचं रेती घाला तर मम्मी बोलला 5 ह्याच्यात रेती घाल 5 असेच असा ते. आणि तेवढे मामांकडे काहीतरी मोठा काम काढल्याने एवढल्याने आगे तर बघूक जाऊया काय करतात ते. आधी काळजी आम्ही जागेवर ठेवू. अगे 5 ह्याच्यातच घालूक सांगलेलं काय असं नाही सगळ्यातच घातलं ठेई सर. येणार लोकांच्या दिसणं पण नाही घातलेलं काय ते काहीच दाखव. लोक काय दिसलाय तली हा हे ना काय अंबानी थोडी जातलस. मामांकडे जाऊया बघूया तडे काय व्यवहार काढलाय नाही तो. ए मामा कसला भात उकडा मा सरदा उकडे तांदूळ पाहिजे तर आमच्याकडे आहे. होय 100 रुपये शेर आहे. 100 रुपये शेर. उकडे कोणाक तांदूळ आहे असत तरी का संपर्क करा. गे पेजेक बिजेक माहे आई वारा देता वालायचे हे तांदूळ भारी असतात. पेजेक बिजेक महाग पण असतात. कुंड येतात तडे आई तडे वारा देता मामा चाळता बरा आपण तडे तांदूळ वगैरे चाळतात. उकडे तांदूळ मी जेवण घेते तर 2 वाजता केलेले असतात. चवळ्याचा सामारा आंबो कापलेला असा आणि भात. तर चवळ्याचा सामारा लोणचा भात आणि आंबो तर तुका मम्मीला येतं. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये इतक्याच लवकरच भेटता एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.